दिवसभर झोप येते, सतत थकवा जाणवतो, कामात लक्षही लागत नाही. अनेक लोक असा प्रॉब्लेम अनुभवतात. पण लगेचच क्वेश्चन येतो की ही शुगरची समस्या तर नाही ना, किंवा थायरॉइड आहे म्हणून तर होत नाही आहे ना. कारण दोन्ही कंडिशनमध्ये थकवा हा कॉमनली असतोच. आज आपण शांतपणे हा फरक समजून घेऊयात. पहिल्यांदा सगळ्यात आधी डायबिटीजबद्दल बोलूया. ब्लड शुगर लेवल जास्त असेल तर शरीरातल्या पेशींना योग्य एनर्जी मिळत नाही. शुगर ब्लडमध्ये असते पण पेशींमध्ये नीट पोचत नाही. त्यामुळं व्यक्तींना थकवा येणं, सुस्ती जाणवणं, जास्त झोप लागणं अशी लक्षणं जाणवतात. हाय शुगरमध्ये आपल्याला आणखीन काही सिम्पटम्स दिसू शकतात. ती म्हणजे जास्त तहान लागणं, वारंवार लघवीला होणं, तोंड कोरडं पडणं, वेट कमी होत जाणं किंवा कधी वाढणं, जखमा भरून न येणं, जेवणानंतर जास्त झोप येणं हा सुद्धा एक संकेत असू शकतो. कारण पोस्ट मील शुगर स्पाइक झाल्यावरती ही नेहमी सुस्ती येत राहतेच. आता लो शुगर म्हणजे काय, म्हणजेच हायपोग्लायसिमियामध्ये नेमकं काय घडतं? तर अशा सिच्युएशनमध्ये अचानक घाम येणं, हात थरथर कापणं, चक्कर येणं, वीकनेस फील होणं, थोडंसं इरिटेटिंग आपल्याला फिलिंग जाणवतं आणि त्याच्यानंतर प्रचंड थकवा जाणवतो. जर डायबिटिक पेशंटमध्ये मेडिसिन्स किंवा इन्सुलिन जर तो पेशंट घेत असेल किंवा जेवण जर त्याचं स्किप केलं तर लो शुगरमुळे सुद्धा त्याला झोप जास्त प्रमाणात येऊ शकते. आता आपण थोडंसं थायरॉइडकडे वळूयात. हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय, तर थायरॉइड हार्मोन शरीरामध्ये कमी असणं. याच्यामध्ये मेटाबॉलिझम थोडासा स्लो होतो, व्यक्तीला सतत थकवा जाणवतो, जास्त प्रमाणामध्ये झोप येते, त्याचं वजन वाढत जातं, केस गळतात, त्वचा कोरडी होत जाते, थंडी जास्त वाजणं अशी लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात. इथे सुस्ती असते फक्त जेवणानंतर, रेग्युलर अशी राहत नाही. देन आपल्याला दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे हायपरथायरॉइडिझममध्ये पिक्चर थोडंसं वेगळं असतं. याच्यामध्ये मेटाबॉलिझम थोडंसं फास्ट होत असतं, झोप कमी येते, धडधड वाढते, घाम जास्त येतो, वेट कमी होत जातं. त्यामुळे दिवसभर झोप येणं हे हायपरथायरॉइडिझममध्ये एक कॉमन लक्षण आपल्याला दिसून येतं. पण बॉडी एक्झॉस्ट झाल्यामुळे तो थकवा येऊ शकतो आपल्याला. आता फरक या दोघांमधला कसा ओळखायचा ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. जर झोप प्रामुख्याने जेवणानंतर येत असेल, सोबत तहान जास्त लागत असेल, लघवी जास्त प्रमाणात होत असेल, शुगर बॉर्डरलाईन किंवा बॉर्डरलाईनपेक्षा थोडीशी वाढलेली आपल्याला दिसत असेल तर डायबिटीजची शक्यता जास्त आहे. आणि जर आपल्याला झोप किंवा सुस्ती ही दिवसभर कायम राहत असेल, वेट वाढत असेल, थंडी जास्त प्रमाणात वाजत असेल, त्वचा कोरडी राहत असेल, केस गळत असतील तर हायपोथायरॉइडिझमची शक्यता जास्त असते. जर सोबत या सगळ्या लक्षणांच्या सोबत आपल्याला पाल्पिटेशन फील होत आहे, वजन आपल्याला कमी होतायचं आहे, शिवाय एन्झायटी फील होती आहे, झोप लागत नाही आहे, असे सिम्पटम्स जर दिसत असतील तर हे मात्र नक्की आपल्याला हायपरथायरॉइडिझमचं लक्षण आहे. त्यामुळे आपल्याला हायपरथायरॉइडिझमकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त सिम्पटम्सवरून आपल्याला फायनल डिसिजन घेणं खूप चुकीचं ठरू शकतं. कारण कधीकधी डायबिटीज आणि थायरॉइड ह्या दोन्ही गोष्टी एकत्र असू शकतात. याकरिता सिम्पल ब्लड इन्व्हेस्टिगेशन करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामध्ये काय काय आहे तर फास्टिंग शुगर लेवल, HbA1c नावाची रक्ताची तपासणी, थायरॉइड प्रोफाईल हे आपल्याला क्लिअर टेस्ट करून पिक्चर क्लिअर करून देत असतात. आणखीन एक कॉमन कारण आपल्याला विसरून जमणार नाही, ते म्हणजे काय तर पुअर स्लीप, म्हणजे अगदी कमी अशी झोप येणं, स्ट्रेस फॅक्टर्स वाढणं, विटॅमिनची डेफिशियन्सी राहणं, कायम हिमोग्लोबिन आपल्याला कमी राहणं. त्यामुळं दिवसभर झोप येणं हे नेहमीच आपल्याला शुगर किंवा थायरॉइडमुळं असतं असं नाही आहे. प्रॉपर इव्हॅल्युएशन करणं महत्त्वाचं आहे. जर वारंवार सुस्ती, अनएक्सप्लेन आपल्याला फटिकनेस जाणवणं किंवा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे असं जाणवतो किंवा कित्येक वेळा आपल्याला हे वारंवार रिपीटेड एपिसोड होतात असं जर दिसत असेल तर आपल्याला प्रॉपर रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे. अर्ली डिटेक्शनने प्रॉब्लेम कंट्रोल करणं नेहमी सोपं जातं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, शरीर जर सतत झोप मागत असेल तर तो एक सिग्नल आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हे एक्सप्लेनेशन जर तुम्हाला क्लिअर वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशा सोप्या हेल्थ गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.